नमस्कार, आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये अर्धा किलोचा केक कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। तर इकडे बघू शकता, बनवण्यासाठी मी 200 ग्राम प्रीमिक्स घेऊन बेस तयार करून घेतलेला आहे आणि त्याचे कटिंग सुद्धा करून घेतलेले आहे आणि ते 200 ग्राम होईल इतकी व्हिप क्रीम सुद्धा व्हिप करून घेतलेली आहे आणि सोबतच जे स्ट्रॉबेरी क्रश आहे ते सुद्धा इथं मी बनवून घेतलेला आहे। इकडे बघू शकता, अर्धा किलोचा मी बेस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडीशी क्रीम आपल्याला लावून घ्यायची आहे। हे कशासाठी, तर जो आपला बेस आहे तो व्यवस्थित सेट होतो आणि आपण जेव्हा पूर्ण केकचा आयसिंग करतो त्यावेळी आपला जो बेस आहे सुरुवातीचा तो मेन सेट झाला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी अगोदर क्रीम लावून घेणं गरजेचं आहे। तर इकडे बघू शकता, आपण जो बेस सेट केलेला आहे त्याच्यावरती आपण जे स्ट्रॉबेरी क्रश आहे त्याच्यापासून थोडंसं सोकिंग करून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर आपण याच्यावरती क्रीम लावलेली आहे आणि क्रीम जी आहे ती आपल्याला सगळीकडे छान अशी पसरवून घ्यायची आहे आणि याच्यानंतर आपण जे स्ट्रॉबेरी क्रश असतं ते याच्यावरती टाकणार आहोत। सोकिंग करताना सुद्धा स्ट्रॉबेरी क्रशचाच वापर केला पाहिजे, त्याने काय होते, केकची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते आणि सोकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून सोकिंग केल्याशिवाय केक अजिबात बनवायचा नाही। याच्यानंतर आपण दुसरी लेयर जी आहे ती सेट करून घेऊयात आणि सेम प्रोसिजरप्रमाणे आपण याला सुद्धा सोकिंग करून घ्यायचं आहे। इथे दुसऱ्या लेयरला सुद्धा सोकिंग छान असं करून झालेलं आहे आणि याच्यानंतर याच्यावरती क्रीम लावून आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचे आहे। इकडे बघू शकता, सगळीकडे क्रीम जी आहे ती स्प्रेड करून झालेली आहे आणि याच्यानंतर सोबतच साईडला सुद्धा आपण क्रीम लावून घ्यायची आहे आणि सोबतच याचं क्रम कोटिंग सुद्धा होऊन जातं, म्हणून साईडला सुद्धा लावणं गरजेचं आहे आणि जी केकची लेवल आहे ती सुद्धा एकसारखी येते। आणि इकडे आपल्या ज्या दोन्ही लेयर आहेत त्या छान अशा सेट करून झालेल्या आहेत आणि याच्यावरती आता आपण जे स्ट्रॉबेरी क्रश आहे ते टाकून घेऊया। स्ट्रॉबेरी क्रश 1 ते 2 चमचे इतकं बास होतं आणि हे पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे छान असं पसरवून घ्यायचं आहे। याच्यानंतर आपल्याला आपली जी शेवटची लेयर आहे ती सुद्धा आता सेट करून घ्यायची आहे। शेवटची जी तिसरी लेयर असते, नेहमी जो तळातला भाग असतो तोच याच्यावरती सेट करून घ्यायचा आहे। याने काय होतं, आपण ज्यावेळी केकचं फिनिशिंग करतो त्यावेळी छान असं याचं फिनिशिंग होतं। इथे आपली तिसरी लेयर सुद्धा सेट करून झालेली आहे आणि त्याला सुद्धा आपण सोकिंग करून घेतलेलं आहे आणि पॅलेट नाईफच्या मदतीने आता सगळीकडे आपल्याला थोडीशी क्रीम लावून क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे। क्रम कोटिंग करणं गरजेचं आहे आणि एक थोडा वेळ, एक 5 ते 10 मिनिटे फक्त फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि इकडे बघू शकता, क्रोम कोटिंग करून आपलं झालेलं आहे आणि मी एक 10 मिनिटासाठी केकसुद्धा फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आणि आता आपल्याला जे आपलं केकचं आयसिंग आहे ते करून घ्यायचं आहे। पॅलेट नाईफच्या मदतीने तुम्ही अशा पद्धतीने थोडी थोडी क्रीम लावून घेऊ शकता। सगळीकडे आपल्याला थोडी थोडी क्रीम लावून घ्यायची आहे। पॅलेट नाईफने जर क्रीम लावता येत नसेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जी पायपिंग बॅग असते त्यामध्ये थोडीशी क्रीम टाकून घ्यायची आणि पायपिंग बॅगने सुद्धा तुम्ही क्रीम लावू शकता। अशा पद्धतीने जो केकचा आयसिंग आपण करतो ते पटकन होऊन जातो। जर तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघायचं असेल तर बघू शकता, त्यामध्ये मी प्रत्येक प्रोसेस दाखवलेली आहे, कसे केकचे जे आयसिंग आहे ते करायचं पायपिंग बॅगमध्ये क्रीम टाकून, ते तुम्ही बघू शकता। तसेच चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन केकच्या रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला त्या रेसिपीज माझ्या दिसणार नाहीत, म्हणून तुम्ही एक वेळ सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असतील तरीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। इथे आपलं केकचं जे फायनल आयसिंग आहे ते सुद्धा झालेलं आहे आणि स्क्रॅपरचा वापर करून मी सगळीकडे आयसिंगसुद्धा करून घेतलेलं आहे आणि फिनिशिंगसुद्धा बघू शकता केकचं किती छान आलेलं आहे
आणि जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती सुद्धा पॅलेट नाईफने काढून घेतलेली आहे। तर आता आपण याच्यावरती थोडंसं डिझाईन बनवून घ्यायचं आहे। डिझाईन बनवण्यासाठी मी पिंक कलरमध्ये क्रीम अगोदरच बनवून ठेवलेली होती आणि ते N1 नोझलचा वापर केलेला आहे मी। आणि याच्यामध्ये थोडासा पिंक कलर अगोदरच टाकला होता पाइपिंग बॅगमध्ये आणि नंतर पिंक कलरची लाईट कलर अशी क्रीम मी भरून घेतलेली आहे याच्यामध्ये। आणि याने मी इथे नोझलने डिझाईन बनवलेले आहे। याचा शेड तुम्ही बघा, 2 प्रकारचा शेड आलेला आहे। खूप छान असे ही डिझाईन सुद्धा दिसते आणि अशी डिझाईन एक वेळ नक्की ट्राय करून बघा। आणि केक बनवणं सुद्धा खूप सोपं आहे आणि व्हिडिओ बघून थोडासा केक बनवण्याचा प्रयत्न सुद्धा करा। आणि आपल्या घरात भरपूर असे बर्थडे असतात, घरातल्या घरात तुम्ही केक बनवून आपल्या घरातल्या मुलांचे किंवा मोठ्यांचे बर्थडे अशा प्रकारे केक बनवून सेलिब्रेट करू शकता आणि एकदम फ्रेश केक घरच्या घरी बनवू शकता। इकडे आपली वरची जी डिझाईन आहे ती सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि मी खाली सुद्धा बॉर्डर बनवून घेतलेली आहे। आणि बघू शकता जो लुक आहे तो 2 शेडमध्ये या फ्लावर्सचा किती छान असा वाटतोय। आणि ते थोडेसे कलरफुल स्प्रिंकल्स होते ते मी साईडला टाकून घेतलेले आहेत। आणि गोल्डन कलरचे माझ्याकडे असे शुगर बॉल्स होते ते सुद्धा मी वरती लावून घेतलेले आहेत। इकडे बघू शकता जो आपला केक आहे इथे बनवून रेडी झालेला आहे। आणि या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आणि केक विषयी तुम्हाला काही विचारायचं असेल तेही तुम्ही मला विचारू शकता। आणि वेगवेगळ्या नवीन रेसिपीज अशाच तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे, तर नक्की बघा। इथे केक आपला रेडी झालेला आहे। आता आपण घरीच साजूक तूप कसं बनवायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। ही वेलदोडे खाऊचे पान न वापरता। तर इकडे बघू शकता जी शाई आहे ती मी कढाईमध्ये घेतली होती, डब्बाभर शाई होती। थोडासा व्हिडिओ सुरू करायला विसरले, पण पुढची प्रोसेस तुम्ही बघू शकता। शाई जी आहे ती आपण कढाईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि थोड्या वेळाने शाईचं जे छोटे छोटे असे कण एकत्र होतात आणि तूप थोडं थोडं असं वरती येत जातं। बघू शकता किती छान असं तूप साईडला एका येतं आणि जे त्याच्यामध्ये कण असतात ते एका साईडला होतात। अशा पद्धतीने तूप कडवल्यानंतर याचा वास सुद्धा खूप छान येतो। काही वेलची किंवा खाऊचं पान सुद्धा टाकायची गरज नाही। अशा प्रकारे फक्त आपल्याला हलवत राहायचं आहे। ना लोणी काढण्याचा त्रास आहे, नाही आपल्याला दही लावून लोणी काढायचं आहे आणि ते लोणी आपल्याला नंतर याच्यामध्ये गरम करून तूप काढायचं आहे। फक्त शाईपासून आपण अशा पद्धतीचं तूप बनवू शकतो। इकडे बघू शकता जे कण होते व्हाईट व्हाईट ते थोडेसे हलके ब्राऊन ब्राऊन झालेले आहेत। अजून थोडंसं याला होऊन द्यायचं आहे। आणि याच्यानंतर बघू शकता इकडे पूर्ण असा याला चॉकलेटी कलर आलेला आहे। आणि असा कलर आल्यानंतर आणि असं थोडंसं उतू येतं, मग समजायचं की आपलं तूप इथे रेडी झालेलं आहे। अशा पद्धतीचे हे चॉकलेट कलरचे कण असे होतात, मग समजायचं आपलं तूप रेडी आहे। आणि याला थोडंसं शांत होऊ द्यायचं। शांत होऊ दिल्यानंतर बघू शकता इकडे असं तूप जे आहे ते एका साईडला होतं आणि जो गाळ आहे तो खाली जाऊन बसतो। आणि याच्यानंतर आपल्याला जी चहाची गाळणी आहे त्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। आणि गाळून घेतल्यानंतर जे हे कण आहेत ते टाकून द्यायचे आहेत। आणि याच्यामध्ये अजिबात काहीही खाऊचं पान वेलची वगैरे घालायची गरज नाही। आणि या तुपाचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं तूप इथे बनवून रेडी झालेलं आहे। आणि ही तूप बनवण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि इकडे बघू शकता एकदम दाणेदार असं पांढरं शुभ्र तूप आपलं बनवून इथं घरच्या घरी रेडी झालेलं आहे। तर भेटूयात लवकरच। धन्यवाद।